हल्ल्यानंतर भारतानं ऑपरेशन सिंदूर लॉन्च करत पाकिस्तान ऑक्युपाईड काश्मीरमधले दहशतवाद्यांचे 9 तळ उद्ध्वस्त केले. दहशतवादी कॅम्प्सवर त्यांनी हल्ला केला. त्यानंतर पत्रकार परिषद घेत विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी घडलेल्या प्रकाराबद्दल माहिती दिली. कोण आहेत विंग कमांडर व्योमिका, आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक. विंग कमांडर व्योमिका सिंगचा हवाई दलातील प्रवास लहानपणीच पाहिलेल्या स्वप्नापासून सुरू झाला. शाळेपासूनच त्यांना विमान चालवायला शिकायचं होतं. त्यांनी नॅशनल कॅडेट कॉर्प्स म्हणजेच NCC मध्ये सामील होऊन ध्येय पूर्ण केलं आणि नंतर त्यांनी त्यांचं इंजिनिअरिंग पूर्ण केलं. सशस्त्र दलात सामील होणाऱ्या त्या त्यांच्या कुटुंबातल्या पहिल्याच व्यक्ती आहेत. त्यांना भारतीय हवाई दलात हेलिकॉप्टर पायलट म्हणून नियुक्त करण्यात आलं आणि 18 डिसेंबर 2019 रोजी त्यांना फ्लाइंग ब्रांचमध्ये कायमस्वरूपी त्या कार्यरत झाल्या. विंग कमांडर सिंग यांनी 2500हून अधिक तास उड्डाण केलंय. जम्मू काश्मीर आणि ईशान्यसह काही ठिकाणी अगदी अवघड प्रदेशात त्यांनी चेतक आणि चित्ता यासारखी हेलिकॉप्टर चालवली आहेत. त्यांनी अनेक बचाव मोहिमांमध्ये एक महत्त्वाची भूमिका देखील बजावली आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये अरुणाचल प्रदेशातील मोहिमेचं त्यांनी नेतृत्व केलं होतं. या मोहिमा उंचावर, कठीण हवामानात आणि दुर्गम ठिकाणी होतात जिथे त्यांना जीव वाचवण्यासाठी हवाई मदत महत्त्वाची असते. ऑपरेशनल नेतृत्व करण्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक अवघड मोहिमांमध्ये भाग घेतलाय. 2021 मध्ये 21,650 फूट उंचीवरील माउंट मणिरिंग इथं त्या महिलांच्या गिर्यारोहण मोहिमेत सामील झाल्या होत्या. त्यांच्या या प्रयत्नाची दखल घेत हवाई दल प्रमुखांसह वरिष्ठ संरक्षण अधिकाऱ्यांनी त्यांची जी दखल होती ती घेतलेली होती. त्यांचं कौतुकही केलेलं होतं. अशा मोहिमांमध्ये त्यांचा सहभाग हा भारताच्या संरक्षण सेवांमध्ये महिलांचा वाढता सहभाग जो आहे तो दर्शवतो. कालची ही जी मोहीम होती त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये नेमकं काय घडलं, कसे हे दहशतवाद्यांचे जे तळ होते 9 ते भारतानं कसे उद्ध्वस्त केले याबद्दलची सगळी त्यांनी माहिती दिली. त्यानंतर बोलताना त्यांनी हे सुद्धा सांगितलं की त्यांनी लहानपणीच एअरफोर्समध्ये येण्याचं त्यांचं जे स्वप्न होतं ते बघितलेलं होतं. त्यांना उड्डाण शिकायचं होतं आणि म्हणूनच त्यांनी जी पावलं आहेत ती त्या प्रमाणानं किंवा त्या दिशेनं त्यांनी उचललेली होती. आणि त्यांनी हे सुद्धा सांगितलं की अनेकदा अशा सिच्युएशन्समध्ये किंवा अशा प्रसंगी तुम्हाला पटकन निर्णय घ्यावे लागतात, तुम्हाला विचारपूर्वक निर्णय घ्यावे लागतात आणि हे अतिशय कठीण असतं असं सुद्धा त्यांनी यावेळेला नमूद केलं. तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच अपडेट्ससाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका.